जय संविधान. मित्रो, आज आपण फेसबुक लाईव्ह व्याख्यानमालेमध्ये पुढचे काही मिनिटं मला ऐकणार आहात. तेव्हा मी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो आणि माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो. व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी बुद्ध, कबीर, फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत गाडगेबाबा, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि मानवमुक्तीच्या लढ्यातील सर्व महापुरुषांना मी BPSSच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने या व्याख्यानमालेच्या निमित्तानं विनम्र अभिवादन करतो. त्याचबरोबर या व्याख्यानमालेचे संयोजक, भारतीय पिछडा शोषित संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय माचनवर सर आणि यवतमाळचे आमचे मित्र ढाकुलकर सर, प्रभाकर गायकवाड सर आणि कन्नडहून काल मला संपर्क केला ते वसंतरावजी हरकल सर, या सर्व संयोजकाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छाही देतो. बांधवांनो, BPSSच्या सोबत मी अतिशय सक्रियपणाने माचनवर सरांसोबत आणि आपल्या सर्वांच्या सोबत असतो. मागे BPSSचं राष्ट्रीय अधिवेशन झालं. त्या अधिवेशनाच्या एका परिसंवादामध्ये पण मला बोलण्याची संधी दिली. वर्गीय चेतना की आवश्यकता या विषयाच्या अनुषंगाने त्या दिवशी मांडणी झाली होती आणि म्हणून पुन्हा एकदा मला काल माचनवर सरांनी सूचना केली आणि मी आपल्यासमोर लाईव्ह आलेलो आहे. हे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध असे साहित्यिक, लेखक, शाहीर. त्यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ज्या दलित समाजातील मातंग जातीमध्ये जन्माला आले त्यांच्या वतीने आणि अण्णाभाऊ साठे आयुष्यभर ज्या चळवळीमध्ये राहिले, ती डावी चळवळ, त्यांच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये अनेक असे फेसबुक लाईव्ह व्याख्याने, कवी संमेलने, चर्चासत्र आयोजित केलेले आहेत आणि ही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकूण जीवन कार्याला एक मोठी मानवंदना आहे. एखादा लेखक, साहित्यिक, चळवळीतला नेता, कार्यकर्ता त्याच्या जन्माला जेव्हा 100 वर्ष पूर्ण होतात तेव्हा त्याचे अनुयायी आणि त्यांना ज्यांनी अस्मिता मानलेली असते, त्यांच्या वैचारिक निष्ठा त्या माणसांच्या भोवती एकवटलेले असतात, त्या सगळ्या लोकांनी अशा माणसांचं जन्मशताब्दी वर्ष साजरं करणं म्हणजे त्यांच्या एकूण कार्यांचा गौरव असतो आणि हा अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचा गौरव आहे, त्यांच्या प्रतिभेचा गौरव आहे आणि त्यांनी एकूणच आपल्या साहित्याच्या माध्यमातून इथल्या बहुजन समाजाला दिलेल्या दिशेच्या अनुषंगाने त्यांनी अनुयायांनी केलेला हा गौरव आहे असं मला वाटतं. भारतीय पिछडा शोषित संघटन हे नेहमी अशा महापुरुषांचे वैचारिक प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. ते देशभर आयोजित केलेले आहेत. केवळ महाराष्ट्रातच आयोजित केलेत असं नाही, तर ते UPमध्ये, बिहारमध्ये, झारखंडमध्ये, तेलंगणामध्ये अशा अनेक राज्यामध्ये BPSSने प्रबोधनाचे कार्य चालू केलेले आहे. त्यांचे राष्ट्रीय अधिवेशनं पण झालेले आहेत. म्हणून BPSच्या या कार्याला सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो आणि आज मला या ठिकाणी बहुजनवादी लेखक अण्णाभाऊ साठे या विषयाच्या अनुषंगाने पुढचे काही मिनिटं मांडणी करायची आहे. महाराष्ट्रातील सर्व मराठी भाषिक आणि एकूणच सगळे बहुजन वाचक, लेखक, अभ्यासक अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यांचं वाचन केलेले आहेत. अण्णाभाऊ साठे त्यांना ज्ञात आहे, पण बाहेरच्या राज्यामध्ये मला वाटतं त्यांना मराठी समजत असेल, बोलता जरी येत नसेल तरी, तर त्यांच्यासाठी सुद्धा अण्णाभाऊ साठे एकूण
समजून घेणे किंवा त्यांच्या साहित्याचा अभ्यास करणे, साहित्य समजून घेणे या दृष्टीने मला वाटतं हे व्याख्यान सरांनी आयोजित केलेलं आहे. वेळेची खूप सारी मर्यादा आहे आणि या मर्यादेत राहून पूर्णच्या पूर्ण अण्णाभाऊंच्या साहित्यावर मला बोलता येणार नाही किंवा त्यांच्या काही मोजक्या कादंबऱ्यावर पण बोलता येणार नाही. कारण एक कादंबरी घेतली किंवा एक कथासंग्रह घेतला तर त्याला 3-4 तास असं सविस्तरपणानं मांडणी करण्यासाठी लागतो. पण एकूण एक चळवळीच्या अनुषंगाने अण्णाभाऊंच्या साहित्यातून आपण काय घेतलं पाहिजे, चळवळीतल्या कार्यकर्त्यांना आपण काय दिलं पाहिजे आणि त्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने जे महापुरुष असतात, महामानव असतात, त्यांच्या कार्याला कसं समजून घेतलं पाहिजे आणि ते चळवळीमध्ये लोकांच्यापर्यंत कसं पोहोचलं पाहिजे, या अनुषंगाने एक त्रोटक मांडणी या ठिकाणी अपेक्षित आहे. मित्रहो, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं जीवनच हे एक संघर्षमय राहिलेलं आहे. हे संघर्षमय जीवन आपण जर त्यांच्या बालपणापासून पाहण्याचा प्रयत्न केला तर मध्ये काही मुद्दे सोडत मी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे ते जेव्हा शाळेत गेले, तो शाळेचा पहिला दिवस, त्याच दिवशी त्यांना भारतातल्या जात व्यवस्थेचे चटके उपभोगावे लागले आणि म्हणून दलितातील अस्पृश्य जात मातंग समाजातील विद्यार्थी म्हणून त्या काळामध्ये त्यांना जे पहिल्याच दिवशी बसलेले चटके ते भयंकर होते. आणि या चटक्यांच्यामुळे अण्णाभाऊला पुढचं शिक्षण घेता आलं नाही हे आपल्याला माहीत आहे. म्हणजे 4 भिंतीतील शाळेतील शिक्षण घेऊन माणूस स्वतःच्या पायावर उभा टाकावा अशा पद्धतीचं जे शिक्षण असतं ते शिक्षण पहिल्याच दिवशी नकाराची घंटी वाजवलं, ते जात व्यवस्थेमुळे. आणि म्हणून जात व्यवस्थेमुळे अण्णाभाऊने दुसऱ्या दिवशीपासून शाळेकडे पाठ फिरवली, शाळेला अलविदा म्हटलं. म्हणजे अक्षराची काठी आणि शब्दांची पाठी घेऊन आपल्या जीवनामध्ये उभं टाकायचं असतं. ते संस्कारमय केंद्र म्हणजे शाळा, ज्याला आपण ज्ञान केंद्र म्हणतो, ते ज्ञान केंद्रच अण्णाभाऊला हाकलून लावलेलं होतं, शिक्षण घेण्यासाठी नकार दिलेला होता. आणि म्हणून अण्णाभाऊनी दप्तरातल्या पाटीवर अक्षरं गिरवण्याऐवजी त्या शाळेकडेच पाठ फिरवली आणि ती कायमची. म्हणजे पहा, इतक्या बालवयामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला जात व्यवस्थेचे चटके भोगावे लागतात तर हे किती भयंकर असू शकतं आपण चळवळीतल्या कार्यकर्ता म्हणून मला वाटतं नीट समजून घेतलं पाहिजे. आणि मग पुढे अण्णाभाऊ शाळा सोडून गेल्यानंतर ते त्यांच्या परिसरामध्ये अनेक पद्धतीनं होणाऱ्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचे. त्यांच्या मावस भावाचा एक तमाशाचा फड होता, त्या तमाशाच्या फडामध्ये अण्णाभाऊ जायचे, बालवयामध्ये जायचे. आणि एकदा रेटरा नावाच्या गावाच्या जत्रेमध्ये तिथे त्यांच्या मावस भावाचा तमाशा लावला होता आणि त्या तमाशाच्या अगोदर तिथे क्रांतिसिंह नाना पाटील आले. त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध बंड करून प्रतिसरकार निर्माण करण्याचं एक मोठं आव्हान स्वीकारलं होतं आणि त्या दृष्टीने लोकांचं प्रबोधन करत ते गावोगाव फिरायचे, सरकारला हादरे द्यायचे, धक्के द्यायचे. आणि असं एक धक्का देणारं, हादरत देणारं प्रबोधनपर भाषण क्रांतिसिंह नाना पाटील हे त्या तमाशाच्या फडाच्या स्टेजवरून केले. आणि अण्णाभाऊंच्या बालमनानं हे भाषण नीटपणानं ऐकलं आणि त्यांच्या लक्षात आलं की माणसाला संघर्ष करावा लागतो, माणसाला लढावं लागतं, आपसूक पद्धतीनं काही मिळत नाही आणि काही मिळवायचं असेल तर त्याला संघर्ष करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मग हे घणाघाती भाषण क्रांतिसिंह नाना पाटलांचं त्यांच्या बालमनावर प्रचंडपणानं बिंबवल्यानंतर अण्णाभाऊ साठेंना एकीकडे जातीची चटके, दुसरीकडे गरिबीची चटके आणि या 2 चटक्यांच्या मध्ये अण्णाभाऊ उभं कसं टाकायचं या विवंचनेमध्ये होते. त्यांचं कुटुंबही त्याच विवंचनेमध्ये होतं. खूप सारा असा जीवनाचा पट आहे, मी त्याच्या खोलामध्ये जाणार नाही. आणि मग या गरिबीच्या चटक्यामुळे त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला. 1930चा तो काळ, भारतामध्ये मंदी पण होती आणि मग दुष्काळ, या 2 गोष्टींच्यामुळे अण्णाभाऊ साठेंच्या कुटुंबांना, आईवडिलांना त्यांचं गाव सोडणं अत्यंत गरजेचं वाटलं. कारण इथे आपण पोटाची भूक भागवू शकणार नाही. आणि म्हणून त्यांनी वाटेगाव ते मुंबई असा पायी प्रवास 272 मैलांचा हा 2 महिने प्रवास करून मुंबई गाठली.
वाटेगाव ते मुंबई या प्रवासामध्ये अण्णाभाऊंच्या उघड्या डोळ्यांनी अनेक असे दृश्य पाहिलेले आहेत की ज्याच्यामध्ये गरिबी आणि श्रीमंती यांची काय दरी असते, ज्याच्यामध्ये सधन शेतकरी कशा पद्धतीने व्यवहार करतात, ज्याच्यामध्ये शेतमजूर कशा पद्धतीने जीवन जगत आहे, हा सगळा प्रवास उघड्या डोळ्यांनी अण्णाभाऊ पाहत पाहत मुंबईला गेले आणि मुंबईमध्ये कामगार चळवळीमध्ये ते दाखल झाले. पडेल ते काम मिळेल ते काम करत करत ते आपसूक पद्धतीने कामगार चळवळीकडे ओढले गेले. त्या काळात मुंबईमध्ये कामगार चळवळीचा बोलबाला होता. कामगार चळवळ ही नेटानं चालायची आणि मग तिथे गेल्यानंतर पुन्हा अण्णाभाऊंच्या मनावर जे तिसरं घणाघाती भाषण ऐकायला मिळालं ते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचं. आणि त्यांच्या भाषणानंतर अण्णाभाऊ आपसूक पद्धतीने पुन्हा त्या चळवळीमध्ये खोल पद्धतीने रुजत गेले. आणि अण्णाभाऊ हे सुरुवातीलाच म्हणजे त्यांना प्रकृतिपिंडाने आणि निसर्गाने जन्मताच एक अशी बंडखोर वृत्ती दिली होती, त्याचबरोबर एक तल्लख बुद्धी पण दिली होती. आणि म्हणून असा हा तल्लख बुद्धीचा तरुण कामगार चळवळीमध्ये नेटाने पुढे काम करू लागला आणि स्वतःच्या तल्लख बुद्धीने त्यांनी त्या कामगार चळवळीमध्ये आपलं नावसुद्धा मोठं केलं. सगळ्यांच्या डोळ्यांच्या नजरा त्यांनी आपल्याकडे वळवल्या आणि कामगार चळवळीमध्ये त्यांनी एक नेतृत्वाची भूमिका स्वीकारली. आणि मग ते कम्युनिस्ट पार्टींचे कार्ड होल्डर झाले, सदस्य झाले, कम्युनिस्ट पार्टींचे नेते झाले आणि त्याचबरोबर कामगारांच्या व्यथा आणि वेदना त्या जवळून पाहू लागले. भुकेचे प्रश्न, कामगारांच्या जगण्याचे प्रश्न, त्यांच्या लढण्याचे प्रश्न, या सगळ्या प्रश्नाला अण्णाभाऊ पुढाकार घेऊन लढत होते, सामोरं जात होते. म्हणजे आंदोलनं करणे, मोर्चे काढणे, संप करणे, या सगळ्या गोष्टीमध्ये अण्णाभाऊंचा पुढाकार मोठा होता. त्याचबरोबर बैठका घेणे, सभा घेणे आणि सभा घेऊन संबोधित करणे, सभेच्या अगोदर काही प्रबोधनपर गीत आणि शाहिरीबाज सादर करणे, या सगळ्या गोष्टीमुळे अण्णाभाऊ हे त्या चळवळीचे केंद्रस्थानी आले. आणि मग हे सगळं करत असताना अण्णाभाऊ हे स्वतःच, मी सुरुवातीला म्हणालो त्या पद्धतीने, एक तेज बुद्धीचे होते. ज्यांनी शाळेचा दरवाजा ओलांडून शाळेमध्ये अक्षरं गिरवली नाहीत, तो असा निरक्षर माणूस, पण त्याला मुंबईच्या जगण्याच्या पाठशाळेने स्वतःला शिकवलं. म्हणजे जगण्यानं शिकवलं असं म्हटलं तर चूक होणार नाही. आणि अण्णाभाऊला ही अनुभवाची पाठशाळा शिकवत गेली आणि पाठशाळेने या अण्णाभाऊला लिहितं केलं, बोलतं केलं, गातं केलं आणि अण्णाभाऊंच्या हातामध्ये लेखणी आली. आणि अण्णाभाऊ लिहिण्यासाठी जेव्हा सुरुवात केली तेव्हा त्यांचा आवाका इतका मोठा झाला की ते लिहितच राहिले. म्हणजे 1920ला जन्मलेले अण्णाभाऊ 1969मध्ये ते जग सोडून गेले. त्यातले पहिले 20 वर्ष हे अण्णाभाऊंचे असे संघर्ष करण्यात आणि एकूणच भुकेच्या प्रश्नासाठी लढण्यामध्ये गेले. म्हणजे ते तारुण्य असं सरकत असताना पुढे जे मिळालेलं आयुष्य आहे त्याच्यामध्ये त्यांनी जे लिहिलेलं आहे ते प्रचंड ताकदीचं आणि प्रचंड लोकांना प्रबोधनासाठी प्रेरक असं राहिलेलं आहे. आता इथे एक गोष्ट आपल्या लक्षात घ्यायला हवी की हे जे कामगार विश्व आहे, हे कामगार विश्व म्हणजे काय आहे. तर या कामगार विश्वामध्ये दलित आहेत, बहुजन आहेत, ओबीसी आहेत, उपेक्षित आहेत, आदिवासी आहेत. हे सगळे लोक जे पोट भरण्यासाठी मुंबई गाठलेले आहेत, हे सगळे लोक या कामगार चळवळीमध्ये समाविष्ट झालेले होते. त्या काळामध्ये मुंबईमध्ये 2-3 लढे एकाच वेळेला चालू झालेले होते. म्हणजे कामगारांची एक चळवळ, त्याच्यानंतर त्याच काळामध्ये भारतीय स्वातंत्र्याची चळवळ आणि पुढे काही टप्प्यावर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, त्याच कालखंडामध्ये गोवा मुक्तीची चळवळ. आणि या सगळ्या चळवळीमध्ये अण्णाभाऊंचा पुढाकार होता, सहभाग होता. आणि या सहभागामुळे आणि एकूण लिखाणामुळे अण्णाभाऊंचं जे विश्व आहे ते साहित्य क्षेत्रातलं मोठं विश्व राहिलेलं आहे. इथे मी बऱ्याचशा गोष्टी जाणीवपूर्वक सोडून देत आहे, कारण तिथे त्याच्यावर बोलत राहिलो तर पुढे आपल्याला वेळ कमी पडेल. आणि मग अण्णाभाऊंचं जे साहित्य आहे हे साहित्य
एकूण त्याचा आवाका बघितला, त्याचा पसारा बघितला तर आपल्याला थक्क करणार आहे. म्हणजे ज्याला आपण 8वं आश्चर्य जर म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. कारण एक निरक्षर माणूस ज्याने शाळेमध्ये कधीच गेला नाही, तो माणूस इतक्या प्रचंड ताकदीचं आणि इतकं प्रचंड साहित्य लिहितो. साहित्य क्षेत्रातले, ज्याला साहित्याचा प्रांत म्हणतात, त्या प्रांतातले सगळे क्षेत्र हाताळतो. हे खरोखरच आश्चर्य करणारी गोष्ट आहे. अनेक लेखकांनी, मोठ्या मोठ्या लेखकांनी सांगून ठेवलेलं आहे की हे एक चमत्कार आहे. निसर्गाने अण्णाभाऊला बहाल केलेली एक चमत्कार असणारी शक्ती आहे की ते इतकं उंचीचं लिहू शकले. त्यांच्या लिहिण्याचा एक छोटासा आवाका मी आपल्यासमोर ठेवतो आहे की साहित्याच्या प्रांतामध्ये कथा लिहिणे हे एक क्षेत्र आहे. तर या क्षेत्रामध्ये सुद्धा अण्णाभाऊने खूप साऱ्या कथा लिहिल्या. त्यातल्या 19 कथासंग्रह हे प्रसिद्ध आहेत. त्याच्यानंतर कादंबरी नावाचं एक प्रांत आहे, क्षेत्र आहे साहित्याच्या क्षेत्रातलं. तर या क्षेत्रामध्ये सुद्धा अण्णाभाऊ अतिशय मास्टर होते. तर त्यांनी त्याच्यामध्ये सुद्धा 37 कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. 11 पोवाडे, 15 वगनाट्ये, 3 नाटकं, 1 प्रवास वर्णन आणि गीत, शाहीर, लावण्या, त्याचबरोबर समीक्षण, पत्रकार, अशा सगळ्या क्षेत्रामध्ये अण्णाभाऊ सरताज राहिलेले आहेत. आणि म्हणून अण्णाभाऊंचं हे वैशिष्ट्य आपण अभ्यास करत असताना आपल्या लक्षात येईल की हा एक माणूस, त्या माणसांचा वावर साहित्य क्षेत्रातल्या सगळ्या प्रांतामध्ये किती उंचीचा आहे. म्हणजे कथासंग्रहामध्ये खूप साऱ्या लेखकांचे पुस्तकं आपल्याला वाचायला मिळतील. तर ते लेखक म्हणाले आहेत की कथासंग्रहामध्ये अण्णाभाऊंचा हात कुणी धरणार नाही. कादंबरी क्षेत्रामध्ये सुद्धा अण्णाभाऊंचा हात कोण धरणार नाही. म्हणजे विश्व कथेचा मुकुटमणी अण्णाभाऊ असं जर म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. कारण त्यांचे काही कथा ह्या जगविख्यात झालेल्या आहेत. म्हणजे जगातल्या मोठ्या मोठ्या देशामध्ये त्यांच्या कथा मान्यता पावलेल्या आहेत. रशियासारख्या देशाने तर अण्णाभाऊंच्या कथा आणि त्यांच्या साहित्याला अतिशय डोक्यावर घेऊन मिरवलेलं आहे. आणि म्हणून हा एवढ्या उंचीचा साहित्यिक केवळ आणि केवळ दलित असून त्याची उपेक्षा करणे किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करणे याच्यापेक्षा त्यांनी जे लिहून ठेवलेलं आहे त्यातलं ते प्रबोधनाचं काय आहे, ते समाज परिवर्तनाचं काय आहे आणि ते बहुजनांच्या हिताचं काय आहे हे आपण पाहणं, त्याचा अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून या अण्णाभाऊ साठेंच्या एकूण साहित्य क्षेत्रामध्ये ज्या काही कादंबऱ्या आल्या त्या कादंबऱ्यावर 7-8 सिनेमे तयार झालेले आहेत. आणि हे सिनेमेसुद्धा प्रचंड गाजलेले आहेत. महाराष्ट्रातले मराठी कलावंत, दिग्गज कलावंत त्यांच्या या 7 कादंबऱ्यावर आधारित असलेल्या सिनेमामध्ये काम केलेलं आहे आणि ते सिनेमे यशस्वीपणे चाललेले आहेत. दिग्दर्शकांचा, त्यांनी निर्मात्यांचा गल्ला भरलेला आहे. इतके या कादंबऱ्याने त्यांना आर्थिक संपन्नता, सुलभता मिळवून दिलेली आहे. म्हणजे पहा, एक लेखक जो एकाच वेळेला प्रवास वर्णन लिहितो, एकाच वेळेला कादंबरी लिहितो, एकाच वेळेला कथासंग्रह लिहितो, एकाच वेळेला नाटक लिहितो, एकाच वेळेला वगनाट्य लिहितो, एकाच वेळेला लोकनाट्य लिहितो, त्याच अगोदर तो तमाशा पण करतो आणि शाहिरी गाणे गातो, प्रबोधनाचे गीत लिहितो, समतेची हाक देणारे सगळे शेतकऱ्यांचे, कामगारांचे गीत कवन लिहितो. असा हा साहित्यिक हा संपूर्ण बहुजन समाजालाच हाक देतो की इथे तुमच्यामध्ये समता नांदली पाहिजे, तुमच्यामध्ये सामाजिक न्यायाची भावना वृद्धिंगत झाली पाहिजे आणि तुम्ही या देशाचे मालक आहात. अशा पद्धतीचा संदेश अण्णाभाऊ साठे इथल्या व्यवस्थेतील सगळ्या संपूर्ण समाजाला, बहुजन समाजाला देतात. त्यांनी या सगळ्या साहित्य क्षेत्रामध्ये तुम्ही त्यांची कोणतीही कादंबरी घ्या, कोणताही कथासंग्रह घ्या किंवा त्यांचं नाटक घ्या, याच्यामध्ये असणारे जे नायक आहेत ते सर्व नायक हे खालच्या थरातील आहेत. मग ते बहुजनातला खालचा थर असेल, दलितातला खालचा थर असेल
किंवा भटक्यांच्या मधला खालचा थर असेल, हे त्यातले खालच्या थरातले नायक आहेत की ज्या नायकाकडे इथल्या प्रस्थापित लेखकांनी, साहित्यातील मोठ्या लेखकांनी, कवींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे किंवा त्यांना अशा पद्धतीनं नायकत्व बहाल केलेलं नाही. अशा माणसाला अण्णाभाऊने नायकत्व बहाल केलं, नायिका बहाल केलं. आणि म्हणून अण्णाभाऊंचं हे वैशिष्ट्य राहिलेलं आहे की ते उपेक्षित माणसांचं लिहितात, गरीब माणसांचं लिहितात. ते एका ठिकाणी म्हणतात की एका दूर झाडाखाली 3 दगडांची चूल मांडून वरवर अन्न शिजवून खाणारा माणूस कंगाल जरी वाटत असला तरी त्याची जगण्याची ईर्ष्या प्रचंड असते आणि तो स्वाभिमानी असतो, तो स्वातंत्र्याचा भुकेला असतो, तो नीतिवान असतो. म्हणजे एकाच वेळेला हे कोणतं तत्त्वज्ञान सांगून जातात? नीतीचं तत्त्वज्ञान सांगून जातात, स्वाभिमानाचं तत्त्वज्ञान सांगून जातात, स्वातंत्र्याचं तत्त्वज्ञान सांगून जातात आणि जगण्यासाठी लढण्याचं तत्त्वज्ञान सांगून जातात. प्रख्यात्रे त्यांच्या कथासंग्रहाबद्दल म्हणतात की ह्या जगण्यासाठी लढणाऱ्या माणसांच्या कथा आहेत. म्हणजे लढणं अठळ आहे. हल्ली आपण पाहतो की लोक रडगाणे गात बसतात आणि म्हणून अण्णाभाऊ साठे म्हणतात की मला लढा मान्य आहे, आक्रोश आणि रडगाणं मान्य नाही. आणि बहुजन चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की नेहमी आपण बघतो तक्रार करत असतात लोक, मला नाही जमणार, मला वेळ नाही, किंवा तुम्हीच बघा. हे असे काहीतरी कारणं सांगून तक्रार करणे, आक्रोश करणे, सातत्यानं कार्यकर्त्यांना दुर्लक्षित करणे, हाणून पाडून बोलणे आणि मग यशस्वी होणार नाही, अशा पद्धतीनं जे काही डोक्यात चाललेलं असतं. मला वाटतं त्यांनी अण्णाभाऊकडून हा संदेश शिकायला पाहिजे की तुम्ही आक्रोश आणि रडगाणे करत बसू नका, तर तुम्हाला लढायचं आहे. कारण लढल्याशिवाय इथे काहीही मिळत नाही आणि ते त्याच्याशिवाय प्रबोधन पण होत नाही. म्हणून प्रबोधन करणाऱ्यांची पूर्वअट आहे की त्याला लढण्याची तयारी असली पाहिजे. तर हे जे काही तत्त्वज्ञान अण्णाभाऊने सांगून गेलेलं आहे, त्याचबरोबर अण्णाभाऊ त्यांचं जे पार्टीचं मुखपत्र होतं आणि त्या काळात जी काही नियतकालिका होती, त्या नियतकालिकामध्ये सातत्यानं लेख लिहित राहायचे. त्यातलं युगांतर नावाचं एक मुखपत्र डाव्या चळवळीचं होतं. त्याच्यामध्ये अण्णाभाऊ एक सदर लिहायचे. त्या सदरचं नाव होतं हवं ते लिहितो. आणि त्याच्यामध्ये म्हणतात अण्णाभाऊ की मी ज्यांच्याविषयी लिहितो ती माझी माणसं आहेत, मी त्यांना कुरूप करू शकत नाही. आणि त्यांच्या कालखंडामध्ये तुम्ही पहा, जे लेखक आहेत, जे कथाकार आहेत, जे कादंबरीकार आहेत, त्यांनी माणसाला विद्रूप करणे, विद्रूप करून सादर करणे म्हणजे साहित्य. पण अण्णाभाऊंनी अशा पद्धतीने नाही केलं. ते सुरुवातीला सांगून टाकतात की मी ज्यांच्याविषयी लिहितो ती माझी माणसं आहेत, मी त्यांना विद्रूप करून कुरूप करून लिहिणार नाही. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की अण्णाभाऊ एकूणच महात्मा ज्योतिराव फुल्यांचा वारसा सांगतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा सांगतात आणि पुढे ज्यावेळेस आपण नीतीचा विचार करू ते बुद्धापर्यंत जातात. म्हणजे बुद्धाची नीती घेऊन अण्णाभाऊ लिहितात. महात्मा फुलेंचे डोळे घेऊन इथली दृष्टीने, त्यांच्या दृष्टीने इथलं जग पाहतात आणि बाबासाहेबांचं मन घेऊन इथली विषमता पाहतात. त्याचबरोबर मार्क्सवादची जी काही माणुसकी आहे त्या माणुसकीने, ज्याच्यामध्ये गरीब आणि श्रीमंतीचा भेद केलेला आहे, त्याच्यावर पण प्रहार करतात. आणि म्हणून हा जो संदेश अण्णाभाऊने एकूणच बहुजन समाजाला, दलित वर्गाला, कामगार वर्गाला दिलेला आहे, तो मला वाटतं नीटपणानं समजून घेतला पाहिजे. आणि ते समजून घेत असताना आपण पहा, आज आपल्या अवतीभोवती जेव्हा पाहतो आपण, तर आपल्या अवतीभोवती पण चळवळीत आणि चळवळीच्या बाहेर, जात परिघाच्या बाहेर खूप सारे लेखक, साहित्यिक आपल्याला भेटतात. आणि हे साहित्यिक ते म्हणतात की मी कथाकार आहे, मला कादंबरीचं काही बोलू नका, मला कादंबरी लिहिता येत नाही, माझा तो प्रांत नाही. तुम्ही दुसऱ्या एका लेखकाकडे गेला तर तो म्हणेल मी छानपैकी कादंबरी लिहितो, कादंबरी हा माझा प्रांत आहे, आम्हाला कथेबद्दल काही बोलू नका. कारण कथा लिहिणे त्याच्यासाठी एक वेगळी प्रतिभा लागते आणि ती प्रतिभा माझ्याकडे नाही. आणखी थोडे पुढे गेलात तुम्ही तर तो म्हणतो की मी कवी आहे, फक्त मी कविता करतो. म्हणजे आजचं वास्तव आणि एकूणच साहित्य क्षेत्रामध्ये आपण जेव्हा वावरतो, फिरतो, बघतो, चळवळीच्या निमित्ताने आपल्या अवतीभोवती कार्यकर्ते येतात, तेव्हा ते एकच पुस्तक लिहिलेलं असतं, त्याचं स्पेशलायझेशन झालेलं असतं.
आणि मग त्याला जर तुम्ही म्हणालात कवीला की तू एक वैचारिक कादंबरी लिही, तर तो लिहिणार नाही. त्याला जर तुम्ही म्हणाल एक कथा लिहा, तर तो लिहिणार नाही. म्हणजे एकाच वेळेला ह्या सगळ्या गोष्टी लिहू शकणारी जी प्रतिभा आहे, ती प्रतिभा त्याच्याकडे नसते. आणि निसर्गाने आणि जन्मप्रकृतीने अण्णाभाऊला ही प्रतिभा बहाल केली होती. आणि म्हणून अण्णाभाऊंचा सुलतान हा अण्णाभाऊ रशियाचा प्रवास करण्याच्या अगोदर रशियातल्या लोकांनी डोक्यावर घेतला होता. अण्णाभाऊंच्या पोवाडे, स्टॅलिनग्राडचा पोवाडा आणि बाकीचे सगळं काही साहित्य आहे, अण्णाभाऊ प्रवास करून रशियाला पोहोचण्याच्या अगोदरच तिथे पोहोचलेलं होतं. अण्णाभाऊंचं साहित्य एकूण जगातल्या 27-28 भाषांमध्ये प्रकाशित झालेलं आहे, ट्रान्सलेशन झालेलं आहे त्याचं. आणि भारतामध्ये सुद्धा आता जवळपास सगळीकडेच त्याच्या पद्धतीनं काम चालू आहे. म्हणजे इंग्रजीमध्ये काम चालू आहे, हिंदीमध्ये काम चालू आहे. तर अण्णाभाऊ एवढं मोठं प्रचंड साहित्य लिहितात आणि हे लिहून ठेवल्यानंतर त्यांच्या एकूण साहित्याच्याबद्दल आज महाराष्ट्रामध्ये एक मोठा जागर होतो. चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी या साहित्याच्या अनुषंगाने खूप सारे व्याख्याने घडवून आणत आहेत, कवी संमेलनं होत आहेत आणि याचबरोबर चर्चासत्र होत आहेत. विविध विषयावर खूप सारी मांडणी होत आहे. आणि म्हणून हे जे वास्तव आपण पाहतो, त्या वास्तवामध्ये नवलेखकांना या मांडणीच्या निमित्तानं आपण हा संदेश चळवळीच्या अनुषंगाने देऊ शकतो की BPSने पण काही नवलेखकांचे शिबिरे घ्यावेत आणि त्याच्यामध्ये देश पातळीवरले काही निवडक नवलेखक बोलवावेत आणि जे कोण सिनियर लेखक आहेत त्यांना ते शिबिर घ्यायला लावायला पाहिजे. कारण साहित्य हे समाज परिवर्तनाचं सर्वात श्रेष्ठ शस्त्र आहे असं फुल्यांनी सांगितलेलं आहे, बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, अण्णाभाऊनं पण त्याचा वापर केलेला आहे. तर आपण हे शस्त्र निर्माण करत नसू तर मग आपल्याला चळवळीमध्ये काम करण्यासाठी आणि प्रबोधन करण्यासाठी खूप मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून BPSS आणि आपण सगळेजण येणाऱ्या काळामध्ये अशा नवलेखकांचं एक शिबिर घेऊया. कारण देश पातळीवर खूप सारे लेखक आपापल्या पद्धतीने लिहितात आणि त्यांना अधिवेशनाच्या पूर्वी आपण जर काही संधी दिली तिथे लिहून अधिवेशनामध्ये खूप चांगलं सादर करू शकतात. याचं उदाहरण असं मला सांगायचं आहे आणि जोडायचं आहे की इप्टा नावाचं जे काही संघटन होतं देशामध्ये, त्याच्यामध्ये अण्णाभाऊ सक्रिय होते. पुढे ते त्या इप्टाचे राष्ट्रीय अध्यक्ष पण झाले. पण हे इप्टा काय होतं, तर हे इप्टा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गीत, संगीत, लोकगीत, गाणी आणि सादरीकरण, नाटिका करून लोकांचं प्रबोधन करायचे. तर आपण आपल्या चळवळीचा एक भाग या पद्धतीने विकसित केला पाहिजे आणि नवलेखकांचे शिबिरं घेऊन त्याच्यामध्ये लोकांना सहभागी केलं पाहिजे. कार्यकर्ते तसे घडले पाहिजेत. कारण अण्णाभाऊ ज्या चळवळीमध्ये होते त्या चळवळीला मोठं बळ देत होते. त्या काळामध्ये जी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली तर लाल बावडेच्या माध्यमातून त्यांनी जे कलापथक निर्माण केलं होतं त्याच्या माध्यमातून डाव्या चळवळीला आणि कामगार चळवळीला मोठं बळ देण्याचं काम या पथकाने केलेलं आहे. आणि या पथकाचं नेतृत्व अण्णाभाऊ करत होते. त्यांच्यासोबत त्या काळातले त्यांचे सहकारी मित्र गवानकर होते, अमर शेख होते आणि अन्य खूप सारे कॉम्रेड होते. तर एक साहित्य क्षेत्रातले वावर करणारे लोक एका चळवळीला किती मोठी ताकद देतात हे मला सांगायचं आहे आणि ते विकसित करणं अत्यंत आवश्यक आहे. आता मीच मगाशी म्हणालो की अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यामधले जे नायक होते ते एकूणच खालच्या समूहातील होते, जे दुर्लक्षित आहेत या देशातले, जे वंचित आहेत, ज्यांची कोण दखल घेत नाही, ज्याला आपण बिनचेहऱ्याचे माणसं म्हणतो, असे माणसं अण्णाभाऊंनी आपल्या कादंबरीमध्ये, आपल्या कथेमध्ये नायक बनवले. आता एक डवरी नावाची जात आहे, एक डोंबारी नावाची जात आहे, एक दरवेशी नावाची जात आहे, माकडवाले, साप घेऊन फिरणारे लोक ज्याला आपण गारुडी म्हणतो, किंवा तुरेवाले, काही गोसावी, हे सगळे जे लोक आहेत, फाशेपारधी, नंदीवाले, शिकलकारी, हे सगळे या देशातले ज्याला आपण बिनचेहऱ्याचे माणसं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण यांची नोंद कुठे होत नाही नीटपणानं. आणि हे सगळे भटकंती करणारे, गावगाड्याच्या बाहेर राहणारे,
माणसं अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये त्यांनी नायक म्हणून उभा केले. केवळ पुरुषांनाच त्यांनी नायक म्हणून उभा केले नाही, तर अण्णाभाऊ साठे आपल्या साहित्यामध्ये या सगळ्या समूहातील बहुजन समाजातील, वंचित समाजातील महिलांना, स्त्रियांना पण नायिका म्हणून उभं केलं. आणि आपण पाहतो अण्णाभाऊंच्या अनेक कादंबऱ्यामधल्या नायिका ह्या झुंज देणाऱ्या नायिका आहेत. ते लढत असतात, संघर्ष करतात, त्यांचा झगडा चालू असतो. तो झगडा व्यवस्थेशी असतो, कुटुंब व्यवस्थेशी असतो, पुरुषसत्ताक पद्धतीशी असतो आणि त्याचबरोबर त्यांच्यावर अन्यायाने अत्याचार करणाऱ्या एका सरंजामी भांडवलदारी व्यवस्थेशी सुद्धा असतो. म्हणजे अण्णाभाऊ एकाच वेळेला ह्या सगळ्या गोष्टी सांगतात. डॉक्टर बाबुराव गुरव त्यांच्या PhDच्या संशोधनामध्ये त्यांना जेव्हा विचारलं की तुम्ही अण्णाभाऊ एका वाक्यात कसं सांगाल, तर ते नेहमी सांगत असतात की अण्णाभाऊंचं साहित्य आणि अण्णाभाऊंची प्रतिभा एका वाक्यात सांगायची असेल तर स्त्रियांचं चारित्र्य, पुरुषाचा स्वाभिमान आणि देशाचं स्वातंत्र्य याच्यासाठी त्यांची लेखणी झिजलेली आहे. म्हणजे अण्णाभाऊंच्या नायिका ह्या कधीही शीलभ्रष्ट झालेल्या आपल्याला दिसून येत नाहीत. दुसरा आशावाद असा अण्णाभाऊ आपल्या साहित्यातून आपल्यापर्यंत पोहोचत आहेत की अन्याय अत्याचार होण्याच्या पूर्वी ती लढते, ती रणांगणामध्ये उभी राहते. ज्याला आपण ग्रामीण भाषेमध्ये म्हणूया की ती पदर बांधून हातामध्ये हत्यार घेऊन पुरुषाशी आणि त्याच्यावर अन्याय करू पाहणाऱ्या व्यवस्थेशी दोन हात करण्यासाठी तयार असते. म्हणजे अण्णाभाऊ इथल्या दुर्लक्षित महिला, ज्यांना शोषणच ज्यांचं नेहमी होत असतं, अशा स्त्रियांच्या हातामध्ये हत्यार देणे हा आशावाद आजच्या काळामध्ये खूप महत्त्वाचा मला वाटतो. आपण जेव्हा वर्तमानपत्रे काढून पाहतो, TV खोलतो, तेव्हा आपल्याला नेहमी महिलावर अन्याय झालेला, अत्याचार झालेल्या घटना, बातम्या आपण वाचत असतो. आणि आज त्या महिला अन्याय अत्याचार झालेल्या हातामध्ये शस्त्र घेतलेले आपल्याला कधी दिसत नाहीत. आणि मग आपण थोडंसं त्या साहित्याकडे वळून बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की काय ताकदीचं अण्णाभाऊने लिहित होते, त्यांचा काय आशावाद होता आणि काय त्यांना इथल्या महिलांना सांगायचं होतं. तर हे लक्षात येतं आपल्या की त्या लढल्या पाहिजेत, त्या रणरागिणी झाल्या पाहिजेत आणि प्रसंगी त्यांनी समोरच्यांचा खून पण केला पाहिजे आपल्याशी खेळणाऱ्या माणसाशी. म्हणजे हा संदेश मला वाटतं अत्यंत महत्त्वाचा आहे. या खालच्या थरातील माणसाला आणि स्त्रियांना नायक आणि नायिकत्व भाल करत असताना काही 2-3 संदर्भ आपण घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते संदर्भ घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. तर त्यांच्या ज्या काही कादंबऱ्या आहेत, प्रसिद्ध अशा कादंबऱ्या, त्यातल्या 3-4 कादंबऱ्याचा या ठिकाणी उल्लेख करतो मी. सगळ्याच करता येणं शक्य नाही. तर वैजंता नावाची एक कादंबरी आहे, माकडीचा माळ नावाची एक कादंबरी आहे, वारणेचा वाघ नावाची एक कादंबरी आहे आणि त्यांच्या एकूण साहित्यकृतीमधील सर्वोत्कृष्ट कादंबरी फकीरा ही कादंबरी आहे. या कादंबऱ्या लोकांनी नीटपणानं वाचल्या पाहिजेत, त्या समजून घेतल्या पाहिजेत आणि एका लेखकाला पुढच्या पिढीसाठी काय सांगायचं होतं हे आपल्याला त्यामधून समजून येईल. आणि हे जर आपण वाचलो नीटपणानं तर त्याचे संदर्भ कळतील आपल्याला, त्यातली भांडवलशाही कळेल, त्यातील जात व्यवस्था कळेल, त्यातलं स्त्रीदास्य कळेल आणि त्यातलं एकूणच शोषण कळेल. हे कळण्यासाठी आपल्याला हे साहित्य वाचावं लागतं आणि म्हणून अण्णाभाऊचं साहित्य त्या दृष्टीने मला महत्त्वाचं वाटतं की ते एकाच वेळेला प्रबोधन करतं आणि त्याच वेळेला ते जगण्यासाठी बळ देतं, दिशा देतं आणि त्याचबरोबर ते फुले आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याला एक पद्धतीनं सजग राहण्यासाठी वैचारिक ताकद पण देतं. आणि म्हणून या जशा मी सर्वोत्कृष्ट कादंबऱ्या सांगितल्या, त्याच पद्धतीने त्यांचे काही कथासंग्रह पण प्रसिद्ध आहेत. त्याच्यामध्ये आपण खापऱ्या चोर किंवा पुढे बरबाद्या कंजारी, आबी, लाडी, भूताचा मळा, खुळवाडी ही काही प्रसिद्ध कथासंग्रह मला वाटतं या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण ऑनलाईन पद्धतीने किंवा मित्राकडे असतील तर ते घेऊन वाचायला हरकत नाही. हे अत्यंत महत्त्वाचे 3-4 नावं मी सांगितले. त्याच्यामधून आपल्याला एक लक्षात येईल की भारतीय समाजव्यवस्था कशी आहे, ही एकाच वेळेला कशा पद्धतीनं शोषण करते आणि शोषण करणारी ही जी काही व्यवस्था आहे तिच्या विरुद्ध आपण कसं लढलं पाहिजे. वैजंता कादंबरी
तुम्ही जर वाचायला घेतली हातात तर ते संपल्याशिवाय तुम्हाला थांबता येत नाही. फकीरा कादंबरी तुम्ही हातात घेतली तर ते तुम्हाला संपल्याशिवाय थांबता येत नाही. अशा पद्धतीने ते तुम्हाला स्वतःलाच कवेत घेते. आणि तुम्ही जर रात्रीचे 10 वाजता घेतलेले असेल तर सकाळी उजडेपर्यंत तुम्ही ते हातातून सोडू शकत नाही. इतक्या पद्धतीनं, इतक्या ताकदीनं ती कादंबरी अण्णाभाऊने लिहिलेली आहे. आणि मग मी वैजंताबद्दल बोलत होतो की वैजंता ही कादंबरी एका तमाशा करणाऱ्या स्त्री कलावंताच्याबद्दल लिहिलेली कादंबरी आहे. माझ्या नांदेड जिल्ह्यामध्ये आणि अवतीभोवती मी जेव्हा सामाजिक कार्यकर्ता म्हणून फिरत असतो किंवा टी व्हीमध्ये आपण ज्यावेळेस पाहत असतो तेव्हा जी स्त्री कलावंत असते तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाचा काय आहे आणि समाजातल्या जात दांडग्या आणि धंदांडग्या माणसांची नजर कशी आहे याचं एक आखीव आणि रेखीव चित्रण अण्णाभाऊ वैजंतामध्ये केलेलं आहे. मी खूप साऱ्या जत्रा यात्रा करून झालेल्या आहेत माझ्या आणि 1-2 जत्रेमध्ये मी या तमाशामध्ये जाऊन त्या माणसांच्या बायकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. तर त्यांचं जे दुःख आहे ते अतिशय भयंकर आहे. पण जगण्यासाठी ते कला सादर करावी लागते आणि ते म्हणते वैजंता म्हणते की तुम्ही माझी कला मागा, माझं शरीर मागू नका. आणि मग मला विठाबाई नारायणगावकर किंवा सुरेखा पुणेकर किंवा मंगला बनसोडे किंवा मालती इनामदार या सगळ्या ज्या महाराष्ट्रातल्या नृतिका आहेत ज्यांनी लोकनाट्य सादर केलं, ज्यांनी एक फड एका काळामध्ये उभा केला आणि गाजवला, त्याच्यामध्ये खूप साऱ्या लोकांच्या मी मुलाखती घेतलेल्या आहेत. तेव्हा माझ्या अशा लक्षात आलं की त्यांच्या एकट्यांच्या पायाला घुंगरू बांधण्याने 100 माणसांचं पोट भरत असतं. म्हणजे पहा आपण स्त्रीला किती कमजोर समजतो, पण ती जेव्हा पायात घुंगरू बांधते आणि फडात उभी टाकते तेव्हा एका वेळेला हजारो शिट्ट्या आणि वखवणाऱ्या नजरा त्याला सामोरं जावं लागतं आणि दुसरीकडे पाठीमागे 100 पोट भुकेने व्याकुळ झालेले तिच्याकडे करून बघत असतात. आणि मग ही बाई जेव्हा स्टेजवर कला सादर करते आणि त्या कलेतून जो काही मनोरंजन होतं त्याचबरोबर जे प्रबोधन होतं त्यातला आपण प्रबोधनाचा भाग अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये निखळपणानं स्वच्छपणानं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच वेळेला भांडवलशाही आणि जात दांडगे आणि धनदांडगे हे कशा पद्धतीने छळ करतात, शोषण करतात, स्त्रीची इज्जत लुटतात आणि मग स्त्री दास्य हे कसं असतं आणि या दास्याला आपण मुठमाती कशी देणार, तिला विसर्जित कशी करणार, या सगळ्या प्रश्नांची उकल आपल्याला त्याच्यामध्ये सापडते. म्हणून हे एकूण साहित्य कोणा एका जात वर्गासाठी नाही, समस्त जे शोषित आहेत या देशातले, जे पीडित आहेत, जे उपेक्षित आहेत, जे वंचित आहेत, अशा सगळ्या बहुजन लोकांसाठी अतिशय प्रेरणादायी लेखन आणि मार्गदर्शक लेखन अण्णाभाऊंनी आपल्या सगळ्या कथा कादंबऱ्या लोकनाट्यामधून केलेल्या आहे. अग्निदिव्य नावाची एक कादंबरी त्याच्यामध्ये चंद्रा नावाची जी नायिका आहे ती आपल्या शत्रूशी लढताना हातामध्ये हत्यार घेते. मी मगाशी म्हणालो की स्त्रियांच्या हातामध्ये हत्यार देणारा हा एकमेव साहित्यिक आहे. त्याच्याकडे इथल्या भारतीय स्त्रीचं जे होणारं शोषण आहे ते किती जवळून पाहिलेलं आहे त्याने. आणि म्हणून अण्णाभाऊला रशियामध्ये गेल्यानंतर तिथला एक संपादक असा म्हणतो की तुम्ही कसे लिहिता, तर ते अण्णाभाऊ त्यावेळेस म्हणतात मी माणसाच्या जवळ जातो आणि जवळून त्या माणसाला टिपतो आणि मग लिहितो. माणसं जगण्यासाठी जी काही ईर्ष्या घेऊन उभे राहतात ती मी ईर्ष्या महात्मा फुलेंच्या डोळ्याने टिपतो, बाबासाहेबांच्या मनाने त्यातली विषमता तपासतो, शोधतो आणि मग मी लिहितो. म्हणजे अण्णाभाऊ स्वतःच जी काही त्यांची वैचारिक, सांस्कृतिक आणि परिवर्तनाची परंपरा आहे त्या परंपरेत मी कुठं आहे हे स्वतःच सांगत असतात. आणि म्हणून ही चंद्रा असेल किंवा वैजंता असेल या सगळ्या नायिका आपल्याला शोषणाच्या विरोधात बंड करणाऱ्या आढळून येतात. आणि हे बंड अण्णाभाऊ सातत्यानं आपल्या साहित्यामध्ये उभा करतात, कारण त्याच्याशिवाय जीवनाला धार येत नाही, आकार येत नाही, आधार मिळत नाही. कारण हे सगळे शोषणाचे घटक आहेत आणि इथल्या व्यवस्थेने त्यांचा नेहमी बळी घेत झालेला आहे, म्हणून त्याला बंडच करावं लागतं. मी मगाशी म्हणालो की अण्णाभाऊला ते संपादकाने विषय लिहिल्यानंतर ते म्हणाले की ज्यांच्याविषयी मी लिहितो ती माझी माणसं असतात.
मी जे जीवन जगतो, जे पाहतो, जे अनुभवतो तेच मी लिहितो. मला कल्पनेचे पंख लावता येत नाहीत, कल्पनेचे पंख लावून मला भरारी पण मारता येत नाही. आणि त्या काळात लिहिणारे सगळे कादंबरीकार, कथाकार हे सगळे उंच महालामध्ये बसून, थंड एसीच्या गाडीमध्ये बसून काल्पनिकदृष्ट्या रंगवून लेखन करत होते. म्हणून त्या काळामध्ये एक वाद निर्माण झाला की कलेसाठी कला की जीवनासाठी कला. आणि मग अण्णाभाऊ जीवनवादी लेखक होते. ते जीवनासाठी कला अशा पद्धतीने लिखाण करत होते. त्यांच्या डोळ्यासमोर आदर्श भारतातील हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले हे तर होतेच होते, पण ज्या शोषित वर्गांचं लेखन मॅक्झिम गार्कीसारखा एक विश्वविख्यात लेखक करत होता, त्यांच्या लिखाणाचा आणि विचाराचा पगडा अण्णाभाऊ साठेवर खूप मोठा होता. आणि म्हणून ते नेहमी आपल्या साहित्य क्षेत्रातली प्रेरणा मॅक्झिम गॉर्कीला मानत होते. आता हे सगळं मी थोडंसं पार्श्वभूमी अण्णाभाऊ साठेंच्या एकूण कार्याच्या संदर्भामध्ये सांगितलं. बहुजन समाजाने याच्यासाठी काय घ्यायचं आहे आणि अण्णाभाऊ साठे एक बहुजनवादी लेखक कसे आपण समजून घ्यायचं आहे, हे समजून घेण्यासाठी पुढचे 10-15 मिनटं मी आपल्यासमोर बोलणार आहे. त्यातली एक गोष्ट अशी आहे, खूप साऱ्या गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण वेळेची मर्यादा आहे, मला आपण समजून घ्या. एक गोष्ट अशी आहे, भारतीय स्वातंत्र्याचा तो कालखंड, त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठेचे योगदान होतं. ते त्या कालखंडामध्ये काही वेळेला भूमिगत राहिले. भूमिगत राहून त्यांनी ती चळवळ पुढे नेली. ते एक वेगळा विषय आहे मांडणीचा, त्याच्यावर एक वेगळं संशोधन होऊ शकतं. आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947ला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतामध्ये सगळे माणसं खूप आनंदित होते, खुश होते. त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. भारतीय स्वातंत्र्याच्या जल्लोषामध्ये ते सामील झाले. पण अण्णाभाऊ मात्र सुन्न झाले होते. त्यांचं मन सुन्न झालं होतं. ते एक वेगळ्या पद्धतीने विचार करत होते की अरे, भारताला स्वातंत्र्य मिळाले ही गोष्ट खरी आहे, पण हे मिळालेलं स्वातंत्र्य खरं आहे का? जसं शहीद भगतसिंग म्हणतात की गोऱ्यांना इथून हाकलून देणे म्हणजे स्वातंत्र्य नाही, तसं अण्णाभाऊ पण त्याच पद्धतीने विचार करत होते की इथून इंग्रज जाणे म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळणे आहे का? तर ते निश्चितच नाही. आज पण आपण त्याला नीटपणानं तपासून घेऊ शकतो आणि आपल्या लक्षात येऊ शकतं की ते मिळालेलं स्वातंत्र्य आणि आजचं जे आपण स्वातंत्र्यात वागतोय त्याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी 16 ऑगस्टला अण्णाभाऊ साठे त्यांच्या चळवळीचा, ज्या चळवळीमध्ये ते निष्ठेने काम करत होते, त्यांचा विरोध असूनसुद्धा त्यांनी या स्वातंत्र्याच्या विरोधात बंड करायचं ठरवलं. मी सुरुवातीला म्हणालो की बघा, एक निसर्गाने आणि प्रकृतीपिंडानं जन्माने काही माणसांना बंडाचीच भाषा बहाल केलेली असते. विद्रोहच त्याच्या मेंदूमध्ये असतो. तर तो विद्रोह आणि ते बंड आणि ते बंडखोरी वृत्ती अण्णाभाऊंनी 16 ऑगस्ट 1947ला दाखवून दिली. भारतामध्ये हा एकमेव असा साहित्यिक, कलाकार, कलावंत, कार्यकर्ता ज्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या दुसऱ्या दिवशी मोर्चा काढला. आणि मोर्चामध्ये घोषणा देत सर्वात पुढे होते मोठावळून की ये आज़ादी झूठी है, देश की जनता भूकी है. आता या वाक्याचा संदर्भ आपण इथेच ठेवता किंवा त्याच्या भोवतीच जर विचार न करता आपण थोडंसं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेल्या गुलामगिरी पुस्तकाकडे जाऊया. गुलामगिरी पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये महात्मा फुलेंनी असं लिहून ठेवलेलं आहे की आज ना उद्या इथून इंग्रज निघून जातील. आज ना उद्या, शेवटच्या पॅरेग्राफमध्ये, आज ना उद्या इंग्रज इथून निघून जातील, पण हजारो वर्षापासून ज्या व्यवस्थेने तुम्हाला दास्य बनवलेलं आहे त्याची मुक्ती कशी मिळणार, त्याची आझादी कशी मिळणार. मुक्ती हा शब्द तुम्ही वापरला, त्याच्यातून मुक्त कसं होणार असं महात्मा फुले म्हणतात की इथे जी ब्राह्मणशाही आहे, ज्याने तुमचा मेंदू काबीज केलेला आहे, त्याचं दास्यत्व तुम्ही कसं घालवणार. त्यातून मुक्त होणे म्हणजे खरी आझादी आहे, खरं स्वातंत्र्य आहे. आणि अण्णाभाऊ तोच धागा पकडून, आम्ही सुरुवातीला जसं म्हणालो की वैचारिक परंपरा अण्णाभाऊ साठे स्वतःच अधोरेखित करतात. तर आपल्याला ते वाक्य असं तिकडे तपासून घेता येतं, जोडता येतं आणि ते आपोआप सिद्ध पण होतं की ये आज़ादी झूठी है, देश की जनता भूकी है. म्हणजे या देशातला बहुजन समाज हा आजही खऱ्या स्वातंत्र्यापासून दूर आहे. तो एका पद्धतीने मानसिक गुलाम आहे इथल्या व्यवस्थेचा. आणि ही व्यवस्था
कधी त्याचा मेंदू ताब्यात घेते, कधी त्याला स्वतःला ताब्यात घेते, कधी त्याची अर्थव्यवस्था ताब्यात घेते, कधी त्याची शिक्षण व्यवस्था ताब्यात घेते आणि कोण्या ना कोण्या पद्धतीनं इथल्या बहुजन समाजाला ही ज्याला आपण महात्मा फुले यांच्या भाषेमध्ये शेटजी आणि भटजी म्हणूया, ज्याला बाबासाहेबांच्या भाषेमध्ये आपण भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही म्हणूया, ही व्यवस्था सातत्यानं इथे बहुजनांचा छळ करत आलेली आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ पण जे महात्मा फुलेंनी अधोरेखित केलेलं आहे तेच पुढे वेगळ्या भाषेमध्ये वेगळ्या शब्दामध्ये मांडतात की या देशातली जनता अजूनही समतेची भुकेली आहे, ती अजूनही एका नव्या अर्थव्यवस्थेच्या समानतेची भुकेली आहे, ती अजूनही एका न्यायाची पुढे जाऊन सामाजिक न्यायाची भुकेली आहे. आणि म्हणून ते जेव्हा इथल्या माणसाला प्राप्त होईल, बहाल होईल, तेव्हा खरं स्वातंत्र्य मिळेल. म्हणजे बघा, महात्मा फुलेंचं एकूणच सांस्कृतिक जीवन, त्यांनी लोकांना दिलेले प्रेरणा, त्याने दिलेले प्रबोधनाची चळवळ आणि त्या चळवळीचा धागा पकडून अण्णाभाऊसुद्धा इथल्या भारतीय स्वातंत्र्याला मिळालेल्या दुसऱ्या दिवशी अशा पद्धतीनं बंड करून ते अधोरेखित करतात की या देशामध्ये हे खरं स्वातंत्र्य नाही, या देशामध्ये खरं स्वातंत्र्य अजून यायचं आहे. आणि मग या स्वातंत्र्याच्या बाबतीत आपण जेव्हा वास्तवात आज 2020मध्ये पाहतो आणि काही साहित्यिक पण त्याच्यामध्ये सांगतात की नारायण सुर्वे पण सांगतात की त्यांच्या एका कवितेमध्ये, ती अभ्यासक्रमाला होती कविता, रोजीच्या रोटीचा सवाल रोजचाच आहे, रोजीच्या रोटीचा सवाल रोजचाच आहे, सारोस्थानो थोडा मी गुन्हा करणार आहे, कधी फाटकात कधी फाटका बाहेर, रोटी प्यारी खरी आणखी काही हवे आहे. म्हणजे हा जो काही भुकेचा भाग आहे तो केवळ रोटीशी नाही, तो भाकरीशी नाही आहे, ती पोटाच्या भुकेपेक्षा मेंदूत लागलेली भूक, मेंदूत असलेली जी काही आग आहे ती प्रचंड मोठी आहे आणि ती भागवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ते इथल्या भारतीय माणसाला, जे महात्मा फुलेंनी सांगितले की तुम्ही दास्यातून मुक्त व्हा, तेच अण्णाभाऊनं सांगितलं की तुम्ही दास्यातून मुक्त व्हा, तेच बाबासाहेबांनी सांगितले की तुम्हाला हे दास्यातून मुक्त व्हावं लागेल, ही गुलामगिरी तुम्हाला उद्ध्वस्त करावं लागेल. ही मनूची गुलामगिरी जोपर्यंत बहुजन समाज उद्ध्वस्त करणार नाही तोपर्यंत आपण खऱ्या अर्थानं या सगळ्या महापुरुषांचा विचार पुढे घेऊन जात आहोत असं वाटणं योग्य नाही. आणि म्हणून आपल्याला त्या वाक्यांशी पुढे जोडताना कन्हैया कुमारचं ते गीत पण आपण जे खूप सारं गाजलं मागच्या 2 वर्षामध्ये, ते गाणंसुद्धा आठवत असेल की हमें आज़ादी चाहिए, पूंजीवाद से आज़ादी, मनुवाद से आज़ादी, जातीवाद से आज़ादी, बोल मेरे भैया आज़ादी, बोल मेरी बहिणा आज़ादी. हे जे काही आहे ते आजही एकाच वेळेला भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही हातात हात घालून काम करते आहे. आणि 85% बहुजन समाज, ज्यांना मान्यवर कांशीरामजींनी 85% भाषा बोलली, ते त्याचा वापर करून घेत आहेत, त्याचा छळ करत आहेत, त्याचं शोषण करत आहेत. पण हे समजत नाही आपल्याला. आपण काय समजून घेतो की एका व्यक्तीचा वैयक्तिक लाभ झाला म्हणजे त्या समूहाचा, त्या जातीचा लाभ झाला, पण तसं नसतं. व्यवस्था त्या जातीतल्या एका माणसाला पकडत असते आणि त्याला पुढे करून ते बाकीच्या सगळ्या समूहाला गुलाम बनवत असतं. आणि म्हणून आपण काय करतो, नेहमी डॉमिनंट कास्ट असतात त्याच्या पायाजवळ जाऊन बसण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तिथे जाऊन बसल्यामुळे आपल्याला जी काही प्रतिष्ठा मिळते ती आपण आपल्या समूहामध्ये येऊन सांगतो. मी तिथे त्याच्या पायाजवळ बसलेलो आहे हे सांगत नाही, पण तिथं मला काही जे आहे तिथं मी प्रतिष्ठित आहे अशा पद्धतीने येऊन सांगतो. याला डॉमिनंट कास्ट आणि डॉमिनंट जे पर्सन्स असतात, ज्याला आपण मराठीत धनदांडगे आणि जातदांडगे म्हणून, तिथे बसून त्यांच्याशी शेजारी बसून पायाजवळ बसून आपण आपल्या चळवळी प्रगल्भ झाल्या, आम्ही एक मोठी चळवळ करतोय असं दाखवण्याचा जो काही प्रयत्न असतो, याला आपण छेद दिला पाहिजे. पण यूट्यूबवर चाललेलं गीत पण ते ऐकलं पाहिजे की ते सचिन माळे म्हणतात की भूक भाकरीची असती तर ती शमवली असती कदाचित, पण भूक भाकरीची नाही, ती स्वातंत्र्याची आहे, समतेची आहे, न्यायाची आहे आणि एकूणच विषमतेचे किल्ले उद्ध्वस्त करणारी भूक आहे. ती कशी भागवणार? तर ती भागवण्यासाठी आपल्याला चळवळ मजबूत करावी लागेल.
आणि अण्णाभाऊ पुन्हा त्या अण्णाभाऊकडे येतो मी की ते हे सगळं जर उद्ध्वस्त करायचं असेल तर अण्णाभाऊ सांगतात की तुम्ही एकजूट करा, सारे एकजूट करा. म्हणजे जे जे वंचित आहेत, जे जे पीडित आहेत, जे जे शोषित आहेत, जे जे बिनचेहऱ्याचे म्हणून त्यांची ओळख नाही अशा पद्धतीने जे भटकते आहेत, अशा सगळ्यांना हाक द्या तुम्ही आणि हाक देऊन त्यांना तुम्ही त्यांची एकजूट करा आणि लढण्यासाठी तयार करा. मग तुमचं शोषण थांबेल. हे आपल्याला चळवळीमध्ये राहून करावं लागेल. ते करण्यासाठी मला वाटतं BPSचं काम अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते त्या दृष्टीने पुढे चाललेले आहेत. थोडंसं पुढे जाऊ आपण. हे 1947चा एक प्रसंग सांगितला मी. पुढे 1956ला जेव्हा बाबासाहेबांचं निर्वाण होतं तेव्हा त्यांच्या निर्वाणानंतर एक गीत, क्रांतिकारी गीत, अजरामर क्रांतिकारी गीत, एक बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करणारं गीत, पण एका वेगळ्या क्रांतीची हाक देणाऱ्या गीत अण्णाभाऊने लिहिलं 1956ला. ते काय गीत आहे आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव, धनवंताने अखंड छेळले, धर्मंदाने तसेच पिळले. पुढे मी त्याच्या जाणार नाही, आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. तर इथे 2 गोष्टी आहेत. पहिलं आहे जग बदलणे, जग बदल घालवणे. एवढंच वाक्य आपण तोडूया 3 अक्षराचं, जग बदल घालवणे. आणि मग आपण महात्मा फुलेंच्या एकूण जीवनकार्याकडे जर पाहिलं तर त्यांच्या एकूण जीवनकार्यांचं काय पैलू आपण घेणार, तर त्यांना पण जग बदलायचं होतं. ते कोणतं जग आणू पाहत होते, तर महात्मा फुलेंचं तुम्ही समग्र साहित्य वाचा, त्यांच्यामध्ये ते लिहितात की बळीचं राज्य आणायचं आहे. इडा टळो बळीचं राज्य येवो, असं गुलामगिरीच्या त्या प्रस्तावनामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे अण्णाभाऊ सुद्धा हे या ठिकाणी अधोरेखित करतात की हे एकूण तुम्हाला महात्मा फुलेंच्या, बाबासाहेबांच्या आणि या सगळ्या महापुरुषांच्या अनुषंगानं हे जग बदलावं लागणार आहे आणि हे जग बदलायचं असेल तर तुम्हाला घाव घालावा लागणार आहे. आता हा घाव कोणता घालायचा आहे? मला वाटतं BPSने संवाद शब्द जे ठेवलेला आहे की जय विज्ञान जय संविधान. आता हे जय विज्ञान जय संविधान म्हणजे काय? बहुजनवाद आहे. हे जय विज्ञान जय संविधान म्हणजे आंबेडकरवाद आहे. हे जय विज्ञान जय संविधान म्हणजे फुलेवाद आहे. आणि अण्णाभाऊ तेच सांगतात की तुम्ही त्या विचाराचा घाव घाला, विज्ञानाचा घाव घाला, संविधानाचा घाव घाला, एकूणच फुले आंबेडकरांच्या विचाराचा घाव घाला, म्हणजेच भीमरावाचा घाव घाला. अशा पद्धतीनं अण्णाभाऊ या ठिकाणी इथल्या समस्त बहुजनांना सांगून जातात. आणि मग हा संदेश आपण लोकांपर्यंत कसं पोहोचणार हे अत्यंत महत्त्वाचं आहे. माजिनवार सरांचा मला मेसेज आला की वेळ संपत आलेली आहे म्हणून एक शेवटचा मुद्दा सांगून मी थांबतो. हे 1956च्या नंतर पुढे थोडंसं कालखंड पुढे सरकल्यानंतर आपण 1958पर्यंत जाऊया. आणि 1958ला जे पहिलं दलित साहित्य संमेलन झालं त्या दलित साहित्य संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी अण्णाभाऊंनी त्या उद्घाटनाच्या भाषणामध्ये एक वाक्य अधोरेखित केलेलं आहे. काय वाक्य आहे ते? की ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दीनदलित कष्टकरी दुबळ्यांच्या हातावर तरलेली आहे. म्हणजे लोक खूप विचारतात की अण्णाभाऊंचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे. मला वाटतं हे या ठिकाणी फायनल असं स्पष्ट आपल्याला कळतं आणि सांगितलं पाहिजे की अण्णाभाऊंनी इथे कष्टकऱ्यांना, वंचितांना, एकूणच बहुजनांना, कामगारांना, दलितांना असं सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या पृथ्वीचे मालक आहात, तुम्ही या जगाचे मालक आहात, ही पृथ्वी तुमच्या हातात आहे, तुम्ही हे मालकत्व स्वीकारा आणि त्याच वेळेला विज्ञानवाद स्वीकारा. म्हणजे आपण लहान असताना खूप साऱ्या बाबांनी कीर्तनामध्ये आणि त्या काळात जे काही गावगाड्यामध्ये पोथ्या अर्थ्या व्हायच्या त्याच्यामध्ये सांगितलं जायचं की ही पृथ्वी एका शेषनागाच्या फण्यावर आहे. ते हल्ली म्हणजे भूकंप होतात, ते हल्ली म्हणजे रात्र होते, तो साप हल्ला म्हणजे दिवस होतो, वादळं येतात. तर हा जो काही अंधश्रद्धेचा भाग आहे आणि यातला जे काही फसवणुकीचा भाग आहे तो आपण विज्ञानाच्या पातळीवर तपासून घेतला पाहिजे. आणि विज्ञानाच्या पातळीवर तपासून घेण्यासाठीच अण्णाभाऊ सांगतात की ही तिथे तरलेली नाही तर ही कष्टकऱ्यांच्या हातावर तरलेली आहे. आणि इथे त्याने नकार द्यायला सांगतात तुम्हाला की तुम्ही अंधश्रद्धेला नकार द्या,
तुम्ही इथल्या जात व्यवस्थेला आणि धर्मव्यवस्थेला नकार द्या आणि तुम्ही विज्ञानाचा स्वीकार करा, तुम्ही स्वातंत्र्याचा स्वीकार करा, तुमच्या एकूण असण्याचं जे काही भाग आहे त्याच्यामध्ये शोषणाला नकार द्या. हे सगळं अण्णाभाऊ याच्यामध्ये सांगतात. आणि मार्क्सचं जे तत्त्वज्ञान आहे ते मार्क्सचं तत्त्वज्ञान एकाच वाक्यामध्ये अण्णाभाऊ त्याला इथल्या जातीय विषमतेबरोबर जोडून अधोरेखित करतात. आता इथे हे शोषणाचे कोण बळी आहेत? लोक म्हणतात की बहुजन समाजाचा काय संदर्भ आला इथं? तर हे पृथ्वी शेषाच्या मस्तकावर असण्याचं जे काही शोषण आहे, ही जी काही मानसिक गुलामी आहे, ही सगळी मानसिक गुलामी बहुजन समाजामध्ये आहे. हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. आजही आपण पाहतो बहुजन समाजामध्ये की खूप सारे लोक हे मानायला तयार नाहीत, म्हणजे विज्ञानवाद मानायला तयार नाहीत, अंधश्रद्धा सोडायला तयार नाहीत आणि जाती अंताची भाषा करायला पण तयार नाहीत. व्यवहार तर पुढचीच गोष्ट राहिली. आणि मग हे कष्टकरी असतील, कामगार असतील, वंचित असतील, या सगळ्यांना अण्णाभाऊ या विधानाच्या माध्यमातून इशारा देतात की तुम्ही विज्ञानवादी बना. आणि म्हणून मग BPSS जे काही संवाद शब्द आहे जय विज्ञान, ते मला वाटतं इथे तंतोतंत लागू पडतं आणि कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक हे घेतलेलं आहे की लोकांमध्ये हे संदेश पोहोचवावा म्हणून. खूप साऱ्या गोष्टी आहेत अण्णाभाऊ साठेंनी इथल्या उपेक्षित माणसासाठी, बहुजनातल्या उपेक्षितासाठी, त्यांच्या जगण्यासाठी सांगून गेलेलं आहे त्यांच्या साहित्यामध्ये. आणि हे सगळं आपण अभ्यास करून मला वाटतं लोकांपर्यंत पोहोचण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम BPSच्या माध्यमातून करत आहात. अण्णाभाऊ साठे असा समजून घेत असताना शेवटचा मुद्दा असा आहे की आज मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही एकमेकाच्या हातात हात घालून पुढे जाते आहे. आणि साऱ्यांचंच, मग ती राजकीय सत्ता असेल, आर्थिक सत्ता असेल, सांस्कृतिक सत्ता असेल, या सगळ्या सत्तामध्ये ती शोषण करते आहे. आपण थोडं बहुजन समाजाच्या अनुषंगाने विचार करूया आणि थोडंसं सुट्या पद्धतीने विचार करूया. वेळ झाला असला तरी तो एक मुद्दा आपण समजून घेऊया. गावगाड्यामध्ये जे बहुजन समाजातील OBC जातीतील वेगवेगळ्या जाती आहेत, OBC समूहातील, ज्याच्यामध्ये आपण लोहार, सुतार, कुंभार, सोनार, तेली, माळी, साळी असे म्हणूया, तर त्यांच्या हातातलं काम आज संपलेलं आहे, हिरावून घेतलेलं आहे. म्हणजे एक सुतार गावगाड्यामध्ये शेतीची अवजारे बनवायचा आणि त्याचे कुटुंब चालायचं. आज शेतीची अवजारे यंत्राने तंत्राने बनत असल्यामुळे त्याच्या हातातलं काम हिसकावून घेतलेलं आहे. एक सोनार बघा तुम्ही, गावामध्ये तो छोटे कामं करायचा आणि पोट भरून घ्यायचा, त्याचं कुटुंब चालवायचा तो. म्हणजे गावगाड्यातले सगळे हे OBC प्रवर्गातील जात समूहातील जे काम होते हातातले, ते सगळे हिरावून घेतलेले आहेत. हे कोण हिरावून घेतलेले आहेत? तर हे भांडवलदारांनी हिरावून घेतलेले आहेत. आणि तिथे त्यांची अर्थव्यवस्था कोलमडून पडलेली आहे आणि हा भांडवलदार श्रीमंत झालेला आहे. तुम्ही शहरामध्ये बघा, मोठे मॉल्स आहेत, मोठे हॉस्पिटल्स आहेत. छोटे जे डॉक्टर्स आहेत ते डॉक्टर त्यांचं जे दुकान बंद करून बसलेले आहेत, ते उद्ध्वस्त झालेले आहेत. म्हणजे भांडवलशाही आता खाजगीकरणाच्या माध्यमातून ही आपल्या दारात आलेली आहे आणि ते प्रत्येकाचं शोषण करते आहे. म्हणून हा एक नवीन लढा अण्णाभाऊंच्या भाषेमध्ये आपल्याला उभा करावा लागेल. त्यातून आपल्याला एक समग्र ताकद घ्यावी लागेल आणि ते लढे यशस्वी करण्यासाठी मला वाटतं बहुजन समाजाने जागा झालं पाहिजे. टिळकांनी एका काळात म्हटलं होतं की साळीमाळी तेली हे संसदेत जाऊन काय नांगर हाकलणार आहेत का? आता गावगाड्यातला नांगर पण त्यांच्या हातात बनवण्याची जी काही क्षमता होती ती काढून घेतलेली आहे आणि राजकीय सत्तेमध्ये तर त्यांना आता नुसता वापरच करून घेण्या इतपत ठेवलेलं आहे. आणि म्हणून धर्मांध आणि भांडवलशाही या दोन शक्ती एकत्र येऊन ज्या पद्धतीनं हा व्यवहार होतो आहे, तो व्यवहार मला वाटतं नीट समजून घेतला पाहिजे. एज्युकेशन हब आहेत, मोठे हॉस्पिटल्स आहेत, मॉल्स आहेत, या सगळ्यामध्ये खाजगीकरणाच्या माध्यमातून भांडवलदार आपले पाय घट्ट रोवलेले आहे आणि इथली जी काही व्यवस्था आहे आपली कुटुंब व्यवस्था आणि आर्थिक व्यवस्था अति उद्ध्वस्त झालेली आहे.
आणि गावगाड्यातला ओबीसी प्रवर्गातला हा माणूससुद्धा आता आर्थिकदृष्ट्या हिनदिन झालेला आहे. तर त्यालासुद्धा एका नव्या साधनांची आणि नव्या तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. तर ते त्याच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला विचार केला पाहिजे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण अण्णाभाऊंच्या साहित्यातून बहुजन समाजाला एक नवी उभारणी देणारं साहित्य म्हणून जर पाहिलं तर त्याला आपण समजून घेऊ शकतो. हे करत असताना आपण सगळे शिक्षण क्षेत्रातील काम करणारे माणसं आहोत. थोडं नीट तपासून बघितलं तर आपल्या लक्षात येईल की बहुजनांचे ज्ञान केंद्र कुठे आहेत, की ज्या ज्ञान केंद्रामधून या सगळ्या व्यवस्थेच्या आपल्याला नीटपणानं शिकवून देता येईल, कार्यकर्ते घडवता येतील. आज शिक्षण व्यवस्था ही राजसत्ता बदलू शकते, ही अर्थव्यवस्था बदलू शकते आणि सांस्कृतिक सत्ता पण ती बदलू शकते. ती ताकद त्याच्यामध्ये असते. तशा पद्धतीनं अभ्यासक्रम देणारे ज्ञान केंद्र बहुजन समाजाकडे नाहीत. तशा पद्धतीची पाठ्यक्रम देणारी ज्ञानकेंद्र आणि सत्ता बहुजन समाजाकडे नाही. त्याच पद्धतीनं अभ्यासक्रम पाठ्यक्रम देऊन नव्या पद्धतीनं इथं समाज घडवण्याची जी काही गोष्ट शिक्षणातून लागते, जी फुल्यांना अपेक्षित होती, जी बाबासाहेबांना आणि संविधानाला अपेक्षित होती, ती मला वाटतं या ठिकाणी आपल्या हातात नाही. आणि म्हणून त्या दृष्टीने सगळ्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी, संघटना प्रमुखांनी, धुरीणांनी हा जाणीवपूर्वक विचार केला पाहिजे आणि प्रयत्न केला पाहिजे की या क्षेत्रामध्ये सुद्धा आपले कार्यकर्ते गेले पाहिजेत. त्यांनी अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रमावर हक्क गाजवला पाहिजे. निव्वळ एक पुरवणीमध्ये माझा लेख आला त्याच्यासाठी हट्ट धरणे किंवा मी माझं समीक्षण आलं नाही त्याच्यासाठी रडगाणं करणे, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून जे संपूर्ण समूहाच्या, बहुजन समाजाच्या हिताच्या गोष्टी आहेत त्या करण्यासाठी आपण लढत राहूया. अण्णाभाऊ साठे हे समग्र बहुजनांना आणि तुम्हाला आम्हाला सगळ्यांना हे लढण्याचं बळ देतं. ते बळ घेऊन आपण उद्याच्या जगामध्ये लढूया. या प्रसंगी एवढंच आपण मला ऐकलात आणि या आपल्या व्याख्यानमालेमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने बोलण्यासाठी संधी दिलात त्याबद्दल मी BPSचे सर्व पदाधिकारी यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि ते थांबतो. जय विज्ञान, जय संविधान.